जळगाव जिल्ह्यातील 4 विद्यार्थी आणि धुळ्यातील एक विद्यार्थिनी रशिया येथील वल्लो समुद्रात बुडल्याची घटना मंगळवारी घडली होती। यात अमळनेर शहरातील भाऊ बहीण तर भडगाव येथील एक विद्यार्थी बुडल्याची माहिती आहे। रशियात MBBSचे शिक्षण घेण्यासाठी गेलेले 5 विद्यार्थी वल्लो नदीत बुडल्याची घटना मंगळवारी घडली। या घटनेनंतर नोव्होगोरोड प्रशासनाने नदीत बेपत्ता झालेल्या तरुणांचा शोध सुरू केला। गुरुवारी पहाटे भडगाव येथील एका तरुणाचा मृत्यू तर धुळे येथील तरुणी बेशुद्ध अवस्थेत सापडली। त्यानंतर गुरुवारी रात्री मुंबईतील मलिक गोलम मोहम्मद याकूब या तरुणाचा मृतदेह हाती लागला। यात अमळनेर शहरातील भाऊ बहीण तर भडगाव येथील एक दरम्यान इतर 2 बेपत्ता भाऊ बहिणींच्या शोधासाठी मॉस्कोहून एक पथक दाखल झाले आहे। रशिया समुद्रात घटनेतील राज्यातील 5 जण बुडाले होते। सुरुवातीला भडगाव जिल्हा जळगाव येथील हर्षल अनंतराव देसले वय वर्ष 19 याचा मृतदेह हाती लागला। काही तासानंतर निशा भूपेश सोनवणे वय वर्ष 20 राहणार धुळे ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आली। निशा सोनवणे हिचं कुटुंब सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे। जिया फिरोज पिंजारे आणि जिष्णा अशफाक पिंजारी वय वर्ष 20 राहणार अमळनेर जळगाव आणि मलिक गोलम मोहम्मद याकूब 20 राहणार मुंबई यांचा शोध सुरू होता। शुक्रवारी पहाटे मलिकचा मृतदेह हाती लागला तर जिया आणि जिष्णा या चुलत भावंडांच्या शोधासाठी मॉस्कोहून एक शोधक पथक नोव्होगोरोडमध्ये दाखल झाले आहेत। त्यांच्यासाठी स्थानिक अधिकारी सक्रिय झाले आहेत। शुक्रवारी सायंकाळी समुपदेशन पथकही दाखल झाले होते।